श्री स्वामी समर्थ. उद्या सोमवारी होळी आलेली आहे. होळीचा सण हा हुताशनी पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या दिवशी काही भागांमध्ये रंग खेळले जातात. महाराष्ट्रामध्ये मात्र होळीच्या दिवशी होळी दहन केले जाते आणि रंगपंचमीच्या दिवशी रंग जे आहेत तर ते लावले जातात, म्हणजेच रंग खेळले जातात. होळीच्या दिवशी आपल्याला जरी काही करणे शक्य झाले नाही तरी असे काही उपाय आहेत की जे फक्त वर्षातून एकदा होळीला करता येतात. तर असे उपाय आपण आपल्या समस्येनुसार करू शकतो, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या नष्ट होतील. आपल्या जीवनामध्ये जर आर्थिक समस्या असतील, पैशासंबंधीच्या अडचणी असतील किंवा विवाहामध्ये अडचणी येत असतील, मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही समस्या असतील किंवा आपले कर्ज जे आहे तर ते वाढत आहे, काही केल्या फिटत नाही किंवा घरामध्ये सततचे आजारपण आहे, कलह आहे, तर अशा कोणत्याही समस्या असतील तर आपण होळीच्या दिवशी काही उपाय करू शकतो आणि आपण आपल्या समस्येनुसार हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. आपला उंबरठा आणि मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीने किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. उंबरट्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. शक्य असेल तर आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे तर ते सुद्धा आपल्याला लावायचं आहे. होळी जी आहे तर ती आपण प्रदोषकाळी पेटवत असतो, म्हणजेच होळी दहन हे प्रदोषकाळी सायंकाळच्या वेळेला केले जाते. आणि जेव्हा आपण होळी दहन करतो तर त्यावेळेला आपल्याला हे उपाय करायचे आहेत. जर घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे. हे पान व्यवस्थित असावं, तुटलेलं किंवा देठ नसलेलं पान नसावं, तर देठासह पान घ्यायचं आहे. आणि त्यावरती 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि ह्या लवंगा ठेवण्या अगोदर थोडा वेळ आपल्याला त्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत. म्हणजे तुपात भिजवलेल्या 2 फूल असलेल्या लवंगा विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत. जर आपल्याकडे असेल तर एक बत्ताशा ठेवायचा आहे, जर नसेल तर काहीही हरकत नाही. विड्याच्या पानावरती फूल असलेल्या 2 लवंगा ठेवून हा विडा जो आहे तर तो आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या नष्ट होतात आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते. त्याचप्रमाणे एक नारळ घ्यायचा आहे. नारळ जो आहे तर तो नारळ सोलायचा आहे आणि ज्या ठिकाणी नारळाचे डोळे असतात तर त्या ठिकाणी होल पाडून त्या नारळातील पाणी काढून टाकायचं आहे. आणि हे जे पाणी आहे तर ते आपण पिलं तरीसुद्धा चालतं. आणि या होलमधून आपल्याला त्या नारळामध्ये तूप भरायचं आहे. तूप हे शुद्ध असावे आणि जरी आपल्याला तूप मिळाले नाही तर आपण डालडा जो आहे तर तो भरायचा आहे. पूर्ण नारळ तुपाने किंवा डालड्याने भरायचं आहे. त्यानंतर एक कोरं पान आपल्याला घ्यायचं आहे. पांढऱ्या रंगाचं कोरं पान घ्यायचं आणि त्यावरती लाल रंगाच्या पेनाने आपली जी समस्या आहे तर ती लिहायची आहे. जसं की घरामध्ये पैसा येत नसेल तर आर्थिक समस्या आहे किंवा आपल्याला मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती हवी असेल तर मुलांची प्रगती. तर अशी आपली समस्या लिहायची आहे आणि त्या कागदाची आपल्याला घडी करायची आहे. त्या नारळावरती ही घडी आपल्याला ठेवायची आहे आणि त्यावरून काळ्या किंवा लाल धाग्याने तो नारळ जो आहे तर तो पूर्ण झाकला जाईल तर असं आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण होळी दहन करतो त्यावेळेला आपल्याला श्रीहरी विष्णूंचं, अग्निदेवांचं स्मरण करायचं आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातून या अडचणी नष्ट व्हाव्यात. आणि हा नारळ आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे. अत्यंत प्रभावी, वर्षातून एकदा फक्त होळीला करता येणारा हा नारळाचा उपाय आहे. हा जर आपण उपाय केला आणि इतर काहीही केले नाही तरीसुद्धा आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतात. तसेच 7 लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या घराच्या पूर्व कोपऱ्याला आपल्याला त्या ठेवायच्या आहेत. सकाळी आपण आपल्या घरात पूर्व दिशेला या मिरच्या ठेवू शकतो, एखाद्या वाटीमध्ये वगैरे ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा आपण होळी दहन करतो त्यावेळेला आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील, क्लेश होत असतील, कलह होत असेल तर ह्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे काळी मोहरी, थोडेसे खडे मीठ 3 वेळा किंवा 5 किंवा 7 वेळेला आपल्या घरावरून ओवाळायचं आहे. किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून आपल्याला ओवाळायचं आहे आणि पेटत्या होळीमध्ये नेऊन टाकायचं आहे. ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये नोकरीविषयक काही समस्या आहेत, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही, तर अशा व्यक्तींनी एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ बांधायचे आहेत आणि
हे आपल्या खिशामध्ये ठेवायचं आहे किंवा महिलांनी आपल्या ओढणीमध्ये किंवा साडीच्या पदराला एका कोपऱ्यामध्ये हे बांधायचं आहे. दिवसभर आपल्यासोबत हे राहू द्यायचं आहे, जेणेकरून काळ्या तिळामध्ये सर्व नकारात्मकता शोषली जाईल आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण होळी दहन करतो त्यावेळेला होळीची पूजा वगैरे झाल्यानंतर होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि यानंतर प्रार्थना करायची आहे की मला नोकरीमध्ये यश मिळू द्या किंवा ह्या उपायामुळे आपला जो शत्रुदोष आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो. आपल्याला जर शत्रुदोष असेल किंवा शत्रुपीडा असेल तरी सुद्धा आपण हा काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो करू शकतो. तसेच आपल्याला जर आपला व्यवसाय आहे आणि त्यामध्ये वाढ व्हावी अशी इच्छा असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे तर 7 गोमती चक्र घ्यायची आहेत. आपली इच्छा बोलायची आहे आणि आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर थोडा वेळ ही गोमती चक्र ठेवायची आहेत आणि जेव्हा आपण होळी दहन करतो त्यावेळेला आपल्याला होळीमध्ये टाकायचे आहेत. गोमती चक्राचा हा उपाय व्यवसाय वाढीसाठी अत्यंत खास प्रभावी उपाय मानला जातो. तसेच कणकीचा एक आपल्याला दिवा तयार करायचा आहे. त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे, थोडेसे काळे तीळ, थोडंसं कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत आणि हा दिवा होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. यामुळे सुद्धा आर्थिक अडचणी नष्ट होत असतात. कर्जमुक्तीसाठी आपण कणकेच्या दिव्याचा हा प्रभावी उपाय या दिवशी करू शकतो. तसेच होळीमध्ये आपण फक्त नारळ जरी अर्पण केला, अगोदर आपण उपाय पाहिला की ज्यामध्ये आपल्याला त्या नारळामध्ये तूप भरायचं आहे, परंतु आपल्याला तो उपाय शक्य नसेल तर फक्त नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि तो नारळ होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे. होळीकडं पाठ करून उभं राहायचं आहे, उजव्या हातामध्ये नारळ घ्यायचा आहे आणि डोक्यावरून तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे. यामुळे सुद्धा घरातील सर्व व्यक्तींच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात किंवा आपण नारळावरती कापूर ठेवून तो प्रज्वलित करून सुद्धा होळीमध्ये अर्पण करू शकतो. तसेच आपल्या दीर्घायुष्यासाठी आपल्या उंची एवढा आपल्याला काळा धागा घ्यायचा आहे. त्या धाग्याला 2 ते 3 ठिकाणी गुंडाळी करायची आहे. म्हणजे आपल्या उंची एवढा धागा घ्यायचा. समजा आपल्याला 5 फूट धागा लागणार आहे तर तो धागा घ्यायचा आणि तो धागा आपल्याला गुंडाळायचा आहे. म्हणजे 2-2 फूट तर अशा अंतराने आपण त्याचे म्हणजे गुंडाळी करायची आहे आणि तो धागा तोडायचा आहे आणि तो आपल्याला होळी दहनाच्या वेळेला होळीमध्ये टाकायचा आहे. यामुळे आपल्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्यांना विवाहाची इच्छा आहे, आपले लग्न लवकर व्हावे अशी ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी होळीमध्ये तूप आणि हवनाचं साहित्य टाकायचं आहे. हवन सामुग्री जी असते तर ती आणि तूप जे आहे तर ते आपल्याला होळीमध्ये टाकायचं आहे. आता हवनाचं जे साहित्य आहे तर ते आपल्याला पूजेच्या दुकानामध्ये सहज मिळून जाते. तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा येण्यासाठी 108 वातीचा तुपाचा दिवा हा होळीमध्ये अर्पण करावा. तसेच होळीच्या अग्नीमध्ये आपण तुपामध्ये भिजवलेली सुपारी जर अर्पण केली तरी सुद्धा आर्थिक समस्या नष्ट होत असतात. धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी, घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी तर यासाठी मुठभर मका, मुठभर डाळी, मुठभर तांदूळ, मुठभर गहू किंवा मुठभर मटार तर यापैकी कोणतीही एक वस्तू म्हणजे कोणतंही एक धान्य जे आपल्याला मिळेल तर ते मुठभर आपल्याला पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे. होळीची पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे मुठभर धान्य पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचे आहे. यामुळे आपल्या धनधान्यामध्ये वाढ होत असते. तसेच होळीच्या रात्री आपण विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात. या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा राहत नाही.